SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण चीज पकोडा बनवूया। म्हणजे चीज पकोडा चीज स्लॅक्स टाकणार आहे मी। त्याच्यासाठी आपण स्टफिंग बनवूया बटाट्याची। आता मी थोडं जिरं राई बटाटे ऑलरेडी शिजवून घेतले आहेत मी। खाली थोडंसं तेल टाकून त्याला आपल्याला स्टफिंग बनवते। राई जिरं टाकते, 2-3 मेथी दाणे टाकलेत, लसूण कुटून घेतलाय आणि मिरची पण कुटून घेतली, अद्रक मिरची, थोडासा कांदा घालते। एक जेवढे तुमचे बटाटे असतील तेवढे स्टफिंग बनवू शकता। कढीपत्ता, कांदा, आता हे चांगलं आपण मिक्स होऊ देऊया। बटाटे मग आपण याचे थोडेसे मसाले घालूया, जसे की ही हळद पावडर टाकते, जिरा पावडर, धना पावडर, आता मी याच्यात पहिले हळद आणि मीठ घातले, कारण की ते मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे, कांदा पण भाजून जायला पाहिजे असं। आता मी माझ्याकडे छोटी चम्मच आहे ते टाकते मी। सॉरी, मी बटाटे टाकते आधी। बटाटे पहिले उकळून ठेवलेले मी, छोटे छोटे 2-3। आता धना पावडर टाकते, जिरा पावडर टाकते, थोडासा गरम मसाला आहे माझ्या घरचा, गरम मसाला टाकते। तुम्ही पावभाजी मसाला पण टाकू शकता। हे चांगलं मिक्स करून घेऊया। आपली स्टफिंग तयार झाली आहे। कोथिंबीर टाकूया वरून। आता मी हे बेसन पीठ कालवते। अर्धा चमचा भरून मी धना पावडर घेतलाय, जिरा पावडर घेतलाय, सेम जसं त्याच्या स्टफिंग मध्ये टाकलंय तेच टाकते, मीठ घालते आणि ह्याचं आपण बेसनचं घोळ बनवून घेऊया। घोळ कालवून घेऊया। छान असं कालवून झालं आहे बघा, एकसारखी धार पडते हे बघा। आता मी पाव घेतलेत ब्रेड, ते ब्रेडला मी अशी स्टफिंग लावून घेतली बटाट्याची। मला वाटलं कॅमेरा चालू आहे, तो बंद होता, सॉरी। आणि हे चीज स्लॅक्स आहे ना ते ठेवते। आणि आपण जो पाव आहे ना बाजूला ठेवला त्याला पण आपण थोडीशी बटाट्याची स्टफिंग ठेवते, कारण की दोन्ही साईडला लागलं पाहिजे असं म्हणून। थोडे थोडे अजून त्याला पण लावून घेऊया। त्याला पण असं पसरून घेऊया। आता दोन्ही याला लावून झालेत आणि हे चीज स्लॅक्स ठेवले मी आतमध्ये आणि याला कट करूया चार भागमध्ये। माझा चाकू थोडासा धारवाला नाही म्हणून त्याला मला साईडला करावं लागतंय। आता 4 पीस एक संगती ठेवू शकतो आपण।
थोडंसं दाबून घ्यायचं आहे. असे पीसेस करून घेऊया 4. आता हा घोल बनवला आहे, याच्यात मी कालवते. थोडं मिक्स करूया. खाली बसला असेल ना तो घोल. वरच्यावरच आपल्याला ब्रेडला बेसन लावायचं. जास्त डीप नाही करायचं, नाही तर एकदम थर जास्त लागून जाणार. वरच्यावरच असं भिजवायचं आहे आपल्याला. दोन्ही साईडनं जेवढे कढईमध्ये बसतील तेवढे टाका. तर उलट पलट करून आपण तळून घेऊया. आपले चीज पकोडे तयार झाले आहेत. पाऊस पण छान मस्त असं पडतोय. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.